ओके. आपण लेक्चर स्टार्ट करूया. अजून 10 मिनिट वेट करायचं. आपलं जे काही सिलेक्ट बॉक्स आहे, सिलेक्ट बॉक्समधला ऑप्शन चूज केल्यानंतर तो आपण कुठला ऑप्शन सिलेक्ट केलाय तो आपण डिस्प्ले केला होता लास्ट लेक्चरला. ओके. आता आपल्याला काय करायचं, हे जे सिलेक्ट बॉक्स आहे, सिलेक्ट बॉक्समध्ये जे काही ऑप्शन्स आहेत ते आपल्याला डायनामिकली ऍड करायचे किंवा डायनामिकली ते ऑप्शन्स रिमूव्ह करायचे. ओके. मग त्यासाठी आपल्याला today's topic is dynamically add and remove options from select box. Okay. The HTML select element type represents the select element. आपण ऑप्शन्स कसे क्रिएट करतो ते बघितलं होतं लास्ट लेक्चरला. सिलेक्ट आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑप्शन्स ऑप्शन टॅग मध्ये आपण लिहित होतो. ओके. मग आता आपल्याला काय करायचं, हे जे काही ऑप्शन्स आपण ऍड करतोय, लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं, फॉर्म जो आपण क्रिएट केला होता त्याच्यामध्येच सिटी मध्ये जे काही नंबर ऑफ ऑप्शन्स होते ते आपण ऍड केले होते. आता आपल्याला काय करायचंय, डायनामिकली युजरकडून ऑप्शन्स घ्यायचे आणि ते ऑप्शन्स आपल्याला ऍड करायचे. ओके. मग त्यासाठी आपल्याला ऍड मेथड यूज करायचे दॅट डायनामिकली ऍड्स अन ऑप्शन टू द सिलेक्ट एलिमेंट. आणि रिमूव्ह मेथड बघायचे, ती काय करते, रिमूव्ह करते. ओके. मग ऍड मेथडसाठी सिंटॅक्स आहे ऍड आणि जो काही तुमचा ऑप्शन आहे तो, आणि त्याला ऍड जी मेथड आहे ती दोन ऑप्शन्स घेते. फर्स्ट काय, ऑप्शन जे काही तुम्हाला ऑप्शन ऍड करायचं आहे तुमच्या सिलेक्ट बॉक्समध्ये तो ऑप्शन असणार आहे, आणि कॉमा एक्झिस्टिंग ऑप्शन म्हणजे सेकंड पॅरामीटर काय आहे, तो ऑप्शन आपल्याला कुठे ऍड करायचा आहे, हे कुठल्या इंडेक्सला कुठल्या ऑप्शन नंतर तुम्हाला ऍड करायचा आहे तो तुम्ही सेकंड पॅरामीटर मध्ये देता. आणि रिमूव्ह मेथड काय करते, जो काही ऑप्शन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे त्याचा इंडेक्स आपल्याला द्यायचा आहे, तो काय, तो ऑप्शन काय होईल, रिमूव्ह होईल. ओके. युझिंग रिमूव्ह मेथड रिमूव्ह अन ऑप्शन स्पेसिफाईड बाय द इंडेक्स फ्रॉम अ सिलेक्ट. आता आपल्याला ऍड ऑप्शन करायचं आहे की, तर काय करावं लागेल डायनामिकली, तर आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल, न्यू ऑप्शन क्रिएट करावं लागेल. ओके. मग जेव्हा आपण आता डायनामिकली ऍड करतो तर त्याचे दोन वेज आहेत. एक, नॉर्मली आपण ऑप्शन नावाचा कन्स्ट्रक्टर यूज करून ऑप्शन करू क्रिएट करू शकतो, और सेकंड मेथड आहे युझिंग डॉम मेथड. डॉम म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचं मेथड, कोणती, क्रिएट एलिमेंट नावाची मेथड आहे, ती यूज करून तुम्ही न्यू ऑप्शन क्रिएट करू शकता आणि ती तुमच्या जो काही सिलेक्ट बॉक्स आहे ड्रॉपडाऊन लिस्ट त्याला ऍड करू शकता. ओके. तर आता आपण ह्याच्यामध्ये जी फर्स्ट आहे कन्स्ट्रक्टर मेथड, युझिंग द ऑप्शन कन्स्ट्रक्टर मेथड, आणि याच्यामध्ये काय करायचंय, ऑप्शन त्याच्यामध्ये ओ कॅपिटल ओ ऑप्शन कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचं आहे. ओके. एक व्हेरिएबल घ्यायचं, न्यू ऑप्शन इज इक्वल टू न्यू, यूज करून आपल्याला काय करायचंय, कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचंय, आणि त्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला ऑप्शन नेम आणि त्या ऑप्शन व्हॅल्यू द्यायची. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ऍड मेथड जी आहे ती कॉल करायची. युझिंग ऍड मेथड पण तुम्ही करू शकता, और त्याच्यासाठी दुसरी मेथड काय, आपण जी काही सिलेक्ट बॉक्सची लेंथ आहे ती फाइंड आउट करून डायरेक्टली तिथे तुम्ही जो काही न्यू ऑप्शन आहे तिथे अटॅच करू शकता. ओके. तर ऍड मेथडचं पण सांगितलं. फर्स्ट आर्ग्युमेंट काय, आता सध्या जे स्क्रीनवरती दिलंय, सिलेक्ट बॉक्स डॉट ऍड न्यू ऑप्शन कॉमा अनडिफाईन्ड, त्यातला हा जो न्यू ऑप्शन आहे तो जो काही आपण आता ऑप्शन टेक्स्ट किंवा ऑप्शन व्हॅल्यू देऊन नवीन ऑप्शन आपण क्रिएट करतो. आणि सेकंड पॅरामीटर अनडिफाईन्ड का दिले, कारण आपल्याला जर माहित नसेल कुठे आपल्याला इन्सर्ट करायचा आहे हा ऑप्शन, तर आपण डिरेक्टली अनडिफाईन्ड जर व्हॅल्यू पास केली तर तो काय करतो, जो काही ऑप्शन आहे त्याच्या एंडला तो काय करेल, ऑप्शन लिस्ट मधल्या एंडला तो आपला न्यू ऑप्शन ऍड करेल. ओके.
ऑप्शन कन्स्ट्रक्टर कळाले का? ऑप्शन कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स कळाले का? आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे. आधी जे काही सांगितले ते कळाले का? फर्स्ट कन्स्ट्रक्टर मेथड यूज आपल्याला ऑप्शन क्रिएट करायचं आहे. त्यासाठी ऑप्शनमध्ये आपल्याला 2 पॅरामीटर पास करायचे आहे. ऑप्शन नेम आणि ऑप्शन व्हॅल्यू. ओके. व्हॅल्यू काय हा ॲट्रिब्यूट आहे. तो आपण नंतर दिला तरी चालतंय, पण सध्या आपण प्रोग्राम तसा बघणार आहे ऑप्शन आणि ऑप्शन व्हॅल्यूचा. ओके. हा कन्स्ट्रक्टर मेथडने आपण यूज केल्यामुळे आपण ऑप्शन नेम आणि ऑप्शन व्हॅल्यू ऑप्शन कन्स्ट्रक्टरला पास करतोय. ओके. तर आपण एक प्रोग्राम बघूया जो की सॉरी सिलेक्ट ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये ऑप्शन आपल्याला ऍड करायचे. ओके. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे ऑप्शन्स रिमूव्ह करायचे. ऑप्शन फर्स्ट काय करावं लागेल बॉडी टॅग मध्ये आपल्याला एक फॉर्म क्रिएट करायचा आहे. फॉर्म मध्ये आपल्याला एलिमेंट्स द्यायचे कोणते सिलेक्ट द्यायचं आहे. आय डी इज इक्वल टू काय देत आहे सेल क्लोज करा. सिलेक्टर क्लोज झाल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन द्यायचं आहे. झिरोला सेट केली आणि ते ऑप्शन आहे जे आपण युजरला सांगतोय चूज ऑप्शन म्हणून. क्लोज करा. सेव्ह एज करा. ऑप्शन इथं आपण काय केले जस्ट एक एम्प्टी बॉक्स सिलेक्ट बॉक्स आपण क्रिएट केला इथे. ऍड और रिमूव्ह स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला ऑप्शन ऍड और रिमूव्ह जस्ट आपण एक ऑप्शन क्रिएट केलंय. ओके. सध्या त्याच्यामध्ये काही ऑप्शन नाहीये फक्त आपण काय केलंय फर्स्ट ऑप्शन काय दिलंय युजरला सांगण्यासाठी की सिलेक्ट ऑप्शन जे काही सिलेक्ट बॉक्समध्ये जी काही लिस्ट असेल त्यातला एक ऑप्शन सिलेक्ट कर. सध्या इथे काय ऑप्शन आपण ऍड केलेलं नाहीये. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ऑप्शन्स ऍड कर. मग त्यासाठी आपण काय करूयात हा जो सिलेक्ट टॅग आहे त्याच्यानंतर आपण एक बटन घेऊयात जो काय करेल त्याच्यात ऍड केल्यानंतर ऍड नावाचं बटन घेऊयात तो काय करेल ऑप्शन ऍड करेल म्हणजे ऑन क्लिक इव्हेंट झाल्यावर त्या बटनला क्लिक केल्यानंतर एक इनपुट बटन घेऊयात त्याला नाव देऊयात ऍड. याच्यावरती आपण इव्हेंट ऑकर झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय जो काही आपला ऑप्शन आहे तो आपल्याला त्यासाठी आपल्याला ऍड ऑप्शन नावाची मेथड इव्हेंट हँडलर आपल्याला इथे लिहावं लागेल. सो फंक्शन ऍड ऑप्शन
फंक्शन ऍड ऑप्शन, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जो काही आपला ऑप्शन कन्स्ट्रक्टर आहे तो कन्स्ट्रक्टर क्रिएट करून हा जो सिलेक्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स ऍड करायचे. सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, ह्या सिलेक्ट बॉक्सला पॉइंट करावं लागेल. सो त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेऊया, व्हेरिएबल सिलेक्ट. तो आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट बॉक्सला पॉइंट करायचंय. सो त्यासाठी आपण डॉक्युमेंट डॉट आयडी मेथड यूज करून आपण काय करूया, तिथे पॉइंट करूया. सिलेक्ट इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय सिलेक्ट. ठीक, या मेथड नंतर आता आपल्याला काय करायचंय, जो काही आपला ऑप्शन आहे, न्यू ऑप्शन आपल्याला क्रिएट करायचं आहे. सो वॅर न्यू ऑप्शन कसं क्रिएट करायचंय, युजिंग कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर कोणतं, ऑप्शन. सो ओ कॅपिटल करा, ऑप्शन, आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय करायचंय, ऑप्शन नेम आणि ऑप्शन व्हॅल्यू पास करायची. सो फर्स्ट ऑप्शन, सपोज फ्रुट्स ऍड करायचे आहेत मला, मँगो आणि बनाना. ओके, सॉरी, मँगोला व्हॅल्यू द्यावं लागेल. सेकंड ऑप्शन काय आहे, व्हॅल्यू. सो व्हॅल्यू मी 1 सेट केली. मला हे काय करायचंय, ऍड करायचंय. ऍड कुठे करायचंय, जो की आपला सिलेक्ट बॉक्स आहे तिथे मला ऍड करायचंय. सो सिलेक्ट डॉट ऍड मध्ये काय करायचंय, हा जो काही आपला न्यू ऑप्शन आहे तो कॉमा आपल्याला कुठे ऍड करायचंय, सध्या आपण काय करूयात, अनडिफाईन म्हणून देऊयात व्हॅल्यू. अलर्ट मेसेज बॉक्स डिस्प्ले करूयात की एलिमेंट, सॉरी, ऑप्शन ऍड झालाय म्हणून. ठीक, न्यू ऑप्शन, न्यू ऑप्शन ऍड. इथपर्यंत काय डाऊट आहे का, प्रोग्राम मध्ये इथपर्यंत काय डाऊट आहे का, आहेत का, गेले. शिवांजली नो, की प्रज्ञेश, बाकीचे कोण आन्सर देत नाही. अविनाश दिड्डी, चिन्मय. ओके, आता एक्झिक्यूट करून बघूयात. मला काय करायचंय, सध्या तुमच्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये ऑप्शन नाहीये. मला जेव्हा मी ऍड ऑप्शन वरती क्लिक करेल तेव्हा जो काही ऑप्शन आहे तो ऍड व्हायला पाहिजे. आपल्याला अलर्ट मेसेज बॉक्सचा डिस्प्ले झालाय, न्यू ऑप्शन चेक करा. ओके, मँगो जो आपण न्यू ऑप्शन होता तो काय झालाय, ऍड झालाय. ओके, आपण परत एक वरती क्लिक केलं तर परत एकदा मँगोज काय होईल, ऍड होईल. कारण आपण जो ऑप्शन क्रिएट केलाय त्याच्यामध्ये डिरेक्टली आपण प्रोग्राम मध्येच आपण काय केलंय, ऑप्शन दिलेला आहे, युजर कडून त्याची व्हॅल्यू घेतलेली आहे. जेव्हा आपण ऍड वरती, तुम्ही ऍड ऑप्शन वरती क्लिक कराल तेवढ्या वेळेस तो जो मँगो आहे तो तुमच्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये ऍड होत जाईल. 3 वेळा झालाय, तुम्ही अजून एकदा ऍड ऑप्शन केला काय होईल, तो ऍड होईल. आता हा काय होतंय, जो काही तुम्ही ऑप्शन दिलेला आहे तोच फक्त काय करतो, ऍड करतोय. इन्स्टेड ऑफ दॅट, जर तुम्हाला युजर कडून व्हॅल्यू पाहिजे असेल, युजर कडून ऑप्शन नेम आणि ऑप्शन व्हॅल्यू पाहिजे असेल तर काय करावं लागेल, इथे टेक्स्ट बॉक्स द्या, टेक्स्ट बॉक्स मधून तुम्ही व्हॅल्यू रिट्राय करा.
ऍड करा. मग त्यासाठी इनपुट आपल्याला काय करायचं, सॉरी बटन नाही, आपल्याला टेक्स्ट बॉक्स मधून व्हॅल्यू घ्यायची ना, सॉरी, टेक्स्ट 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 मधून आपल्याला व्हॅल्यू रिट्राय करायची. तो ह्या टेक्स्टला नाव द्या किंवा आय डी द्या, काही नेम और आय डी. ओके, ऑप्शन नेम. ओके, ऑप्शन नेम. आणि इथं आपण काय करूयात, युजरला सांगूयात की ऑप्शन नेम घेतला. आणखीन एक टेक्स्ट बॉक्स लागेल, ऑप्शन आपल्याला इथे टेक्स्ट बॉक्स दिसेल. जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट कराल तेव्हा काय दिसेल, इथे ऑप्शन नेम आणि ऑप्शन व्हॅल्यूचा टेक्स्ट बॉक्स दिसेल. ओके, आता आपण याच्यावरती ह्या व्हॅल्यू अजून आपण रिट्राईव्ह नाही केले, त्यामुळे जरी आपण ऍड ऑप्शन केलं तर काय होणार आहे, मँगो जो दिलेला आहे आपण तीच व्हॅल्यू काय होते, ऍड होते. ओके, तर आपल्याला काय करायचंय, जो काही युजर इथे सपोज बनाना दिला आणि इथे व्हॅल्यू दिली 1. ओके, तर ती ऍड ऑप्शन केल्यानंतर काय पाहिजे, मँगोच्या खाली ती ऍड व्हायला पाहिजे, पण सध्या आपण तो हँडल नाही केले, म्हणून त्यामुळे काय होते, मँगोच ऍड होते. ओके, तर त्यासाठी आपल्याला इथं टेक्स्ट फील्ड मधल्या व्हॅल्यू रिट्राय कराव्या लागतील. त्यासाठी आपण काय करूयात, इथे हा जो ऑप्शन आहे, न्यू ऑप्शन नाव द्या. आणि हे जे काही व्हॅल्यू आपण डिरेक्टली पास केले होते त्याच्याऐवजी काय करूयात, आपण न्यू ऑफ कॉमा न्यू व्हॅल्यू. युजर करून आपण ह्या व्हॅल्यू रिट्राय करूयात. वॅर न्यू ऑफ टेक्स्ट फील्ड ऑप्शन नेम साठी काय नाव दिलंय आपण, ऑफ नेम म्हणून व्हॅल्यू दिली. सो डॉट व्हॅल्यू ऑफ नेम, आपण इथं आय डी काय दिलाय, ऑफ नेम. आणि ऑप्शन व्हॅल्यू साठी आपल्याला आय डी चेंज करायचे, व्हॅल्यूला नाव देऊयात. ओके, आता इथं आपल्याला ऑप्शनची व्हॅल्यू पण रिट्राय करायची आहे. सो वॅर व्हॅल इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय टेक्स्ट फील्डला आपण सेकंड टेक्स्ट फील्डला काय नाव दिलंय, आय डी काय दिलंय इथे, ऑफ व्हॅल्यू. तर आपला तो ऑफ व्हॅल्यू इथे व्हॅल्यू रिट्राय करायची. त्याची व्हॅल्यू मी 1 ला सेट केली.
काय दिले, मँगो ऑप्शन व्हॅल्यू दिली 1 आणि मी काही करते ऍड करते. ऍड केल्यानंतर एरर काय आलाय, तिथे आपण नेम चेंज केलं नाहीये. ओके, हा जो सिलेक्ट आहे, सिलेक्ट ऍड मेथडमध्ये आपल्याला हा जो काही न्यू ऑप्शन क्रिएट झाला आहे तो इथे आपल्याला द्यायचा आहे. न्यू ऑप्शन. ओके, आता करून एक्झिक्यूट करा. सध्या सिलेक्ट बॉक्समध्ये आयटम्स नाही आहेत, एकही ऑप्शन नाही आहे. मग इथे आपण मँगोला व्हॅल्यू दिली आहे 1. ऍड ऑप्शन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मेसेज बॉक्स आले ऍड झाली म्हणून, आणि आपल्याला इथं सिलेक्ट बॉक्समध्ये मँगो ऑप्शन ऍड दिसतोय. ओके, जर मला आता सेकंड मला द्यायचं आहे बनाना. अलर्ट मेसेज बॉक्स डिस्प्ले केलाय आणि मँगो बनाना ऑप्शन ऍड झालेत. सपोज किवी. ऍड ऑप्शन केल्यानंतर मला काय येते, इथे मँगो बनाना किवी हे आयटम्स काय झाले तिथे ऍड झालेत. सो ऑप्शन कसं ऍड करायचं कळालंय. ऑप्शन ऍड कसं केलं ते कळलं का प्रज्ञेश? बाकीचे ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रोग्राममध्ये रिमूव्ह करायचं आहे जे काही ऑप्शन ऍड केलंय किंवा आधी जर असेल ऑप्शन तर ते काय करायचं आपल्याला रिमूव्ह करायचंय. मग त्यासाठी काय करावं लागेल, एक बटन घेऊयात आपण आणखीन एक, जो काय करेल रिमूव्ह ऑप्शनवर नावाचं आपण काय करूयात, एक बटन घेऊयात. जेव्हा त्या बटनवरती युजर क्लिक करेल तर काय होईल, जो काही इंडेक्स सिलेक्ट केला आहे त्याचा तो ऑप्शन काय होईल, डिलीट होईल. ओके, त्यासाठी आपण काय घेऊयात, एक बटन रिमूव्ह ऑप्शन, रिमूव्ह ऑप्शन ऑन मेथड लिहावी लागेल रिमूव्ह ऑप्शनची. करायचंय, मग त्यासाठी आपल्याला स्क्रिप्ट टॅग मध्ये त्याचा हँडलर लिहावा लागेल. दॅट इज नथिंग बट रिमूव्ह ऑप्शन. So write down function and name, that is remove option. रिमूव्ह करायचंय. आता इथं मी आपल्याला सिलेक्ट बॉक्सला पॉइंट करायचंय, तर आपल्याला काय करावं लागेल, सिलेक्ट बॉक्सचा पॉइंटर घ्यावा लागेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हेरिएबल घ्यावं लागेल बाय आय डी सेल, जो काही आपण सिलेक्ट बॉक्सला बॉक्स मधला आयटम मला रिमूव्ह करायचा आहे. सिलेक्ट डॉट रिमूव्ह. आता ह्या रिमूव्हला पॅरामीटर काय पास करायचं आहे, इंडेक्स. आता मी इथे काय देते, इंडेक्स 1. इंडेक्स मी दिलाय 1. आता
आता इथं आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट करा. सध्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नाहीयेच, त्यामुळे आपल्याला ऑप्शन ऍड करावं लागेल. ऍड केला, व्हॅल्यू दिली 1 आणि ऍड मेसेज आला ऍड झालाय म्हणून. Okay. आता हा काय झाला, इंडेक्स 1 ला ऍड झाला. आता रिमूव्ह ऑप्शनला मी जेव्हा क्लिक करेल तेव्हा काय होईल, हा जो मँगो आहे तो रिमूव्ह होईल. सिलेक्ट बॉक्स, सिलेक्ट डॉट रिमूव्ह 1. सिलेक्ट डॉट ऑप्शन्स. मेथडचं सिंटॅक्स काय, ऍड केलं आपण आणि रिमूव्ह करायचं असताना आपल्याला काय करायचं, सिलेक्ट बॉक्स डॉट रिमूव्ह 0. रिमूव्ह मेथड रिमूव्ह करेल रिमूव्ह होत का नाहीये. ओके, तर आपण काय करूयात, त्याच्यासाठी दुसरं घेऊयात. त्यासाठी आपण काय करूया, एक व्हॅर व्हेरिएबल घेऊयात आणि त्यातनं एक ऑप्शन घेऊयात. ऑप्शन इज इक्वल टू, ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, युजरनी कुठला इंडेक्स सिलेक्ट केलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. दॅट इज सिलेक्ट डॉट सिलेक्टेड इंडेक्स. जो काही ऑप्शन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तो आपण सिलेक्ट इंडेक्स कशामध्ये घेऊयात, ऑप्शनमध्ये घेऊयात. ओके, आणि रिमूव्ह करायचं आपल्याला, म्हणजे तो काय करूयात आपण, where option select dot selected index. Okay. Select dot options. आपण अलर्टच्या ऐवजी आपण रिमूव्ह करतोय, तर आपण कन्फर्म जी मेथड आहे विंडो ऑब्जेक्टची ती पण यूज करू शकतो. कन्फर्म अलर्ट मेसेज डिस्प्ले करूयात, त्याच्यानं हँडल आपण नंतर करूयात.
ऑप्शन म्हणून दिलं. माझ्या इकडे पॉवर गेलेली आहे, कधी पण कनेक्शन जाऊ शकते. इथे आपण एक फ्रूट ऍड करूयात, मँगो. आता आपण एक आणखीन एक टाकूया त्याच्यामध्ये. जेव्हा युजर ह्या सिलेक्ट बॉक्समधला मँगोला सिलेक्ट केला आणि रिमूव्ह ऑप्शनवरती क्लिक केला, तर मेसेज यायला पाहिजे की रिमूव्ह झालाय म्हणून. कुठे रॉंग झालंय? There are also select box 0 or select box dot options 0 is equal to none. Select options 0 is equal to none करून देऊयात. Options select selected index. Mango 1. रिमूव्ह ऑप्शन केल्यावर रिमूव्ह ऑप्शनला पण कॉल केले का? रिमूव्ह ऑप्शन REMOVE. रिमूव्ह ऑप्शन बटनवरती क्लिक केल्यानंतर REMOVE ऑप्शन फंक्शन ॲड सिलेक्ट. कुठे रॉंग झालं काय कळतंय का कोडमध्ये? मँगो ॲड करा. ॲड ऑप्शन ॲड होईल. न्यू ऑप्शन ॲडेड. आणखी एक टाका. दोन आयटम इथे ॲड झालेत. आता मला काय करायचं, रिमूव्ह करायचं. तर मी मँगोला क्लिक करते आणि रिमूव्ह करते. कन्सोलवरती क्लिक रिमूव्ह ऑप्शन.
सिलेक्ट ची व्हॅल्यू प्रिंट होत नाहीये. सिलेक्ट डॉट इंडेक्स. एक मिनिट, काय झालं बघू. रिमूव्ह ऑप्शन.
हे काय रिमूव्ह होत नाहीये. मेथड तर कळाली तुम्हाला कसं रिमूव्ह करायचं ते. का होत नाही आता मी परत एकदा ट्राय करून बघते. इथपर्यंत काही डाऊट आहे का? रिमूव्ह केलं तरी रिमूव्ह होत नाहीये. काय झालं? ऑल रिमूव्ह ऑल तर होतं का? एक मिनिट. क्लिक तर होतंय का? ऑप्शन मेथडवर. होतंय का? नाही तर मग आपण वन ऍड ओके. रिमूव्ह मेसेज रिमूव्ह ऑप्शनलाच क्लिक होत नाही का? क्लिक इव्हेंट घेत नाहीये का ते? रिमूव्ह ऑप्शनचं काय प्रॉब्लेम झाला मी बघून सांगेन तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला. इथपर्यंत काय डाऊट आहे मॅम का? स्क्वेअर ब्रॅकेट राहिलेत. राहिलेत कुठे? मॅडम मध्येच कुठे राहिलं स्क्वेअर ब्रॅकेट? रिमूव्ह ऑप्शन ऑन क्लिक इक्वल्स टू रिमूव्ह ऑप्शन. फंक्शन कॉल होत नाही का त्यामुळे? ओके थँक्यू. दोन तीनदा बघितलं मला ऑप्शनच कळालंच नाही. ओके, ठीक आहे. तर आपण सिलेक्टेड इंडेक्सला तरी पण मगाशी त्याच्यामध्ये नाही होत आहे ना ते. सिलेक्ट बरोबर आहे ते स्क्वेअर ब्रॅकेट एक इंडेक्स सिलेक्टेड इंडेक्स इक्वल टू नल करायचं आपल्याला. रिमूव्ह रिमूव्ह केल्यानंतर इथे का नाही दाखवते? रिमूव्ह झाले. सिलेक्ट डॉट ऑप्शन्स सिलेक्ट डॉट सिलेक्टेड इंडेक्स इथे पण रन करून बघितलं होतं ना, तरी पण रिमूव्ह नाही झालं इथे पण. ते ऍक्च्युली कुठं रिमूव्ह होत आहे बघूयात आपण नंतर. मी सांगते परत एक्झिक्यूट होऊन बघते मी का डिलीट होत नाही, का रिमूव्ह होत नाही. ओके, आता तर सगळा कोड पण बरोबर आहे तरी पण रिमूव्ह नाही होत आहे.
ओके, ठीक आहे. ही झाली कन्स्ट्रक्टर मेथड. ओके. नेक्स्ट ह्याचीच डॉमची मेथड काय, युजिंग क्रिएट एलिमेंट. तर कन्स्ट्रक्टर मेथडमध्ये ऍड बघितलंय, रिमूव्ह वर्क नाही झालं, पण आपल्याला एक्झाममध्ये त्याचं फक्त सिंटॅक्स लिहायचंय. एक्झाममध्ये तो जो एक्झाम आहे तो रन करून नाही बघणार आहे. कोडिंग तर बरोबर आहे, पण का रिमूव्ह होत नाही मी नेक्स्ट लेक्चरला सांगते. ओके. मी एक्झिक्यूट करून बघितला नाही, तर ऍडचं एक्झिक्यूट करून बघितलं, पण रिमूव्हचं एक्झिक्यूट करून नाही बघितलेलं. तर सेकंड मेथड आहे डॉम मेथड. आपण ऑप्शन्स जे काय बघतोय, आपण डायनामिकली ऑप्शन्स ऍड करतोय. 2 वेज आहे. फर्स्ट काय, एक तर कन्स्ट्रक्टर यूज करून, आणि सेकंड आहे युजिंग डॉम मेथड. आता डॉम मेथड मध्ये आपल्याला काय करायचंय, क्रिएट एलिमेंट यूज करायचंय. फंक्शन क्रिएट एलिमेंट फंक्शन यूज करून ऑप्शन क्रिएट करायचे. जो काही एलिमेंट आहे त्या एलिमेंटचे नाव. आता इथे डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट आणि तुम्ही काय दिले, ऑप्शन दिले, तर तो काय करेल, ऑप्शन टॅग क्रिएट करेल. जर तुम्हाला इथं तुम्ही जरी टेक्स्ट दिलं, ओके, तर इथं काय इनपुट जर दिलं तर काय होईल, जे काही इनपुट एलिमेंट्स आहेत कोणतेही, टेक्स्ट किंवा पासवर्ड किंवा बटन, इथं तुम्ही जे काही व्हॅल्यू द्याल ऑप्शनच्या ठिकाणी, त्याच्या थ्रू तुम्ही कुठलेही डायनामिकली एलिमेंट क्रिएट करू शकता. आता सध्या आपण ऑप्शनसाठी बघूयात. तर इथं आपण काय केलं, एक व्हेरिएबल घेतलंय न्यू ऑप्शन, आणि युजिंग क्रिएट एलिमेंट आपण काय केलंय, ऑप्शन टॅग क्रिएट केलाय. आता ह्या ऑप्शनला आपल्याला काय करायचंय, जो काही नाव आपण देतोय ऑप्शनला, सिटी कुठली आहे किंवा एखादं फ्रूट कुठलं आहे, फ्रूट रिलेटेड सिलेक्ट बॉक्स असेल किंवा एखादं कॉलेज इन्स्टिट्यूट लिस्ट असेल, मग त्यापैकी ते काय झालं, ऑप्शन टेक्स्ट झालं ते. तर त्यासाठी क्रिएट टेक्स्ट नोड करायचा आहे, आणि तो काय करायचा आहे, आपल्याला अपेंड करायचा आहे. जो काही आपला न्यू ऑप्शन आहे, न्यू ऑप्शन मध्ये आपण ऑप्शन टॅग क्रिएट करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट ऍड करायचा आहे, जो की अपेंड चाइल्ड. फॉर एक्झाम्पल ओके, आता इथं काय करतोय, जेव्हा तुम्ही क्रिएट एलिमेंट यूज करता, क्रिएट एलिमेंट मेथड कशाची, डॉमचे, म्हणजे डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. आता ह्या क्रिएट एलिमेंट मध्ये तुम्ही जी काही व्हॅल्यू द्याल त्या व्हॅल्यूनी काय होईल, एलिमेंट क्रिएट होईल. आता सध्या आपण ऑप्शन क्रिएट करतोय, सो काय होईल, ऑप्शन, जेव्हा तुम्ही ही लाईन एक्झिक्यूट कराल तेव्हा काय होईल, हा जो ऑप्शन टॅग आहे, हा ऑप्शन टॅग एलिमेंट तुमच्या फॉर्म मध्ये क्रिएट होईल. म्हणजे जो दिसणार नाही, पण क्रिएट एलिमेंट थ्रू काय होणार आहे, ऑप्शन टॅग क्रिएट होईल. ह्या ऑप्शन टॅग मध्ये आपल्याला इथं काय करायचंय, नेम द्यायचंय, ऑप्शन कुठलं आहे आपलं, ऑप्शन कुठलं आहे. सपोज मी फ्रूट रिलेटेड असेल तर सपोज मी फ्रूटचं नाव लिहिते, मँगो. तर आता मला हा जो मँगो आहे तो काय होणार आहे, ऑप्शनचा टेक्स्ट झाला, ह्या ऑप्शन मधला टेक्स्ट आहे. तर तो टेक्स्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, डॉक्युमेंट डॉट क्रिएट टेक्स्ट नोड आपल्याला क्रिएट करायचंय. आणि जे काही आपलं टेक्स्ट आहे ते आपल्याला इथे, सपोज मँगो आहे तर इथे तुम्ही मँगो ऍड करतो. हे काय आहे, क्रिएट टेक्स्ट नोड. क्रिएट टेक्स्ट नोड काय करेल, जे काही ऑप्शन स्टार्ट आणि एंड टॅग मधलं जे काही टेक्स्ट आहे ते आपण क्रिएट टेक्स्ट नोड मेथड यूज करून आपण क्रिएट करतो. मग आता हे जे ऑप्शन क्रिएट झालेलं आहे ते आपल्याला काय करायचंय, ह्या एलिमेंट मध्ये ऍड करायचंय. त्यासाठी आपण काय करतो, अपेंड चाइल्ड. आता इथं ऑप्शन काय झाला, पॅरेंट झाला. आता पॅरेंट, आता ही जी काही हायरार्की आहे,
ठीक, सध्या आपण सिलेक्ट बॉक्स बघतोय. ठीक, सिलेक्ट बॉक्स मध्ये हा जो सिलेक्ट टॅग आहे, हा काय झाला, आपला ओरिजिनल पॅरेंट झाला. त्याच पॅरेंट मध्ये आपण काय करतोय, चाइल्ड क्रिएट करतोय. तो काय झाला, हा ऑप्शन झाला. मग ह्या ऑप्शन मध्ये आपण काय झाले, त्याचे चाइल्ड झाले. ह्या ऑप्शन मध्ये आपण काय करतोय, हा जो मँगो आहे तो टेक्स्ट आपण लिहितोय. राईट, हा जो मँगो आहे तो आपण टेक्स्ट लिहितो. मग हा टेक्स्ट काय झाला, ह्या ऑप्शनचा चाइल्ड झाला. राईट, सो हा जो टेक्स्ट आहे तो काय झाला, ऑप्शनचा चाइल्ड. स्पेलिंग ओके, चाइल्ड झाला. आता हा जो नवीन आपण क्रिएट टेक्स्ट नोट मेथड यूज करून हा काय झाला, आपण एक चाइल्ड क्रिएट झाला. ओके, तो आपल्याला काय करायचंय, ह्या ऑप्शन टॅग मध्ये अटॅच करायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय यूज करायचंय, अपेंड चाइल्ड म्हणून. डॉट अपेंड चाइल्ड. जेव्हा तुम्ही डॉट अपेंड चाइल्ड करता तर तो जो काही एलिमेंट आहे तो अपेंड होईल तुमच्या पॅरेंटला. आता ह्या टेक्स्ट चाइल्ड साठी ऑप्शन काय झाला, पॅरेंट झाला. ओके, तर तो आपल्याला अटॅच करायचा आहे पॅरेंटला. मग त्यासाठी आपण काय केलंय, न्यू ऑप्शन डॉट अपेंड चाइल्ड. जो काही टेक्स्ट आहे तो काय होईल, त्या ऑप्शन टॅग मध्ये अटॅच होईल. मग आता हे आपण जेव्हा ऑप्शन क्रिएट करतो, आतापर्यंत आपण ऑप्शन आणि व्हॅल्यू जो काही ऑप्शन कन्स्ट्रक्टर होता त्याच्यामध्ये आपण 2 व्हॅल्यू दिल्या होत्या, एक ऑप्शन नेम आणि ऑप्शन व्हॅल्यू. आता इथं आपण ऑप्शन क्रिएट केलंय, ऑप्शन मध्ये टेक्स्ट पण दिलंय. ओके, ऑप्शन नेम म्हणजे काय झालं, ऑप्शन टेक्स्ट झाला इथे ह्या डॉम मेथड मध्ये. आता त्याला आपल्याला व्हॅल्यू द्यायची. मग हा व्हॅल्यू काय आहे, ऍक्च्युली आपण ऍट्रिब्यूट आहे. कारण हा जो जेव्हा आपण बेसिकली ऑप्शन क्रिएट करतो तर ह्या ऑप्शन टॅग मध्येच त्या ऑप्शन टॅगचा जो काही ऍट्रिब्यूट आहे व्हॅल्यू, ते मँगोला आपण 0, हा जो व्हॅल्यू आहे ती काय झाली, त्याचा ऍट्रिब्यूट झाली. तर डॉम मेथड मध्ये आपण काय करतोय, सेट ऍट्रिब्यूट मेथड यूज करून ती व्हॅल्यू तिथे आपण असाइन करतोय. मग आता ही जो आपण फर्स्ट एलिमेंट क्रिएट केलाय त्या एलिमेंटला आपल्याला ऍट्रिब्यूट सेट करायचे. त्यामुळं आपण न्यू ऑप्शन डॉट सेट ऍट्रिब्यूट, जी व्हॅल्यू द्यायची कॉमा ऑप्शन व्हॅल्यू. ओके, ऍट्रिब्यूटचं नाव आपण दिलंय तिथे. आपण तिथं आयडी पण देऊ शकतो. इथं सेट ऍट्रिब्यूट व्हॅल्यू हे काय झालं, ऍट्रिब्यूट नेम आहे आणि त्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू म्हणजे ऑप्शन व्हॅल्यू. ओके, फॉर एक्झाम्पल हा जो ऑप्शन आहे इथे व्हॅल्यूच्या ऐवजी आपण आयडी सुद्धा देऊ शकतो. जर आपण इथं आयडी जर दिलं तर इथं जो आपला कुठली मेथड, सेट ऍट्रिब्यूट मध्ये हा जो व्हॅल्यू आहे तिथे काय येणार, आयडी येणार, कॉमा जी काही व्हॅल्यू तुम्हाला द्यायची ती व्हॅल्यू इथे येणार. आणि आता हे झालं, आपण ऑप्शन क्रिएट केला. ऑप्शन क्रिएट केला म्हणजे आपला हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे ऑप्शन आणि त्याचा चाइल्ड दॅट इज टेक्स्ट, हा क्रिएट झाला. आता मला हा कुठे अटॅच करायचा आहे, हा पार्ट त्याच्या पॅरेंटला. पॅरेंट कोण आहे, आपला मेन सिलेक्ट बॉक्स, त्याला आपल्याला अटॅच करायचंय. सो हे जे काही न्यू ऑप्शन आपण क्रिएट केलंय ते आपल्याला काय करायचंय, युझिंग अपेंड चाइल्ड मेथड यूज करून त्या सिलेक्ट बॉक्सला आपल्याला अटॅच करायचंय. मग जेव्हा आपल्याला ऍड करायचं असेल त्यावेळेस हे स्टेप्स फॉलो करायचे. फर्स्ट काय करायचंय, क्रिएट एलिमेंट यूज करून ऑप्शन क्रिएट करायचंय. ऑप्शन क्रिएट करेल आणि क्रिएट टेक्स्ट नोड काय करेल, जो काही ऑप्शनला नाव द्यायचंय तो ऑप्शन नेम आपल्या इथे द्यायचंय. अपेंड चाइल्ड केल्यानंतर तो ऑप्शन टॅग मध्ये तो अटॅच करेल आणि नंतर आपल्याला ऍट्रिब्यूट सेट करायचे व्हॅल्यू, आणि जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्ही सेट ऍट्रिब्यूट मेथड मध्ये द्यायची. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ते पॅरेंट जो आपला सिलेक्ट टॅग आहे त्याला अटॅच करायचंय. सो सिलेक्ट डॉट अपेंड चाइल्ड, जो काही आपण ऑप्शन आता क्रिएट केलेला आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे, डॉम मेथडनी ऑप्शन कसं क्रिएट करायचं कळलं.
डॉम मेथडनी ऑप्शन कसं क्रिएट करायचं कळलंय का? आता ही जी मेथड आपण बघितली क्रिएट एलिमेंट, त्याच्या थ्रू तुम्ही डायनामिकली लेबल पण क्रिएट करू शकता, रेडिओ बटन क्रिएट करू शकता, चेक बॉक्स क्रिएट करू शकता, सिलेक्ट बॉक्स क्रिएट करू शकता. जेवढे काही फॉर्मचे एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स तुम्ही क्रिएट करू शकता. मग ते आपण युजर जे काही इनपुट दिली, जर आपल्याला हेडिंग टॅग पाहिजे असेल H1 टॅग आणि त्याच्यामध्ये कुठली टेक्स्ट व्हॅल्यू द्यायची असेल तर त्या केसमध्ये सुद्धा आपण क्रिएट एलिमेंट मेथड यूज करून डायनामिकली जेवढे काही तुमचे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंटमध्ये काय आलं HTML आलं, हेड टॅग आलं, ब्रेक आलं, H1 टॅग, H2 टॅग, H3 टॅग, हेडिंग टॅग, टायटल टॅग, हे जे काही टॅग्स आहेत ते तुम्ही युजिंग क्रिएट एलिमेंट तुम्ही एलिमेंट्स करू शकता. मग त्याचा प्रोग्राम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात आणि हे का रिमूव्ह होत नाही ते मी नेक्स्ट लेक्चरला सांगेन. इथपर्यंत काय डाऊट आहे? काय डाऊट आहे का? इथपर्यंत काय डाऊट आहे का? सगळे लेफ्ट झाले का? डाऊट आहे का?